नमस्कार मित्रांनो, मी राजेंद्र गोताड काम करतो कृषी भरती. मित्रांनो, आज आपण भेटणार आहोत आपल्या मित्राला निलेश सोनकर. निलेश सोनकर, तू काय सांगशील? आज कृषी जॉईन केलेस, आज तुला एवढे वर्ष झाली, तू फॅमिलीपासून लांब असतो, तर तू आज सांगशील की कृषी जॉईन करायला पाहिजे, नको करायला पाहिजे, की तू कशी सुरुवात, म्हणजे स्टार्टिंग पासून सुरुवात कशी केली, की तुला कोणी सांगितलं काय बाबा मध्ये एवढं इंग्लिश जरुरी आहे म्हणून, तर तू काय सांगशील? थोडक्यात तुझ्या व्ह्युअर्सला सर्वांना माझा नमस्कार. सर्वप्रथम मी माझं इंट्रोडक्शन देतो. निलेश लक्ष्मण सोलकर माझं नाव आहे आणि मी भातगाव गळेवाडीमध्ये राहतो. आणि कोस्टाशिप मी कशी चालू केली सांगायचं झालं तर मी ॲक्च्युली हॉटेल मॅनेजमेंट केलं मी 3 वर्षासाठी. आणि त्यानंतर मी सर्वप्रथम लवासामध्ये कामाला होतो. त्यानंतर मी मुंबईमध्ये विट्स हॉटेलमध्ये काम केलं 1 वर्षासाठी. तर तिथं जो माझा शेफ होता तो ॲज अ HR म्हणून CSSI मध्ये जॉईन झाला. तर त्यानं आम्हाला सजेस्ट केलं की बाबा इंटरव्ह्यू वगैरे चालू आहेत आता कोस्टामध्ये. तर माझा मित्र आणि मी तिथं गेलो, इंटरव्ह्यू वगैरे आम्ही दिले आणि इंटरव्ह्यूमध्ये पास झालो. हो, पास. म्हणजे काय नॉर्मली सांगायचं झालं तर इंटरव्ह्यू इंग्लिशमध्ये झाले, पण असं नाही की एकदम टफ, जसे की फ्लुएंट इंग्लिश म्हणजे अमेरिकन इंग्लिश पाहिजे असं नाही. नॉर्मली ते क्वेश्चन करतात जे आपल्याला बेसिक सारखं, की किचन मध्ये नक्की काय चालतं, म्हणजे त्या मदर सॉसेस तर मेन आहेत, मदर सॉसेस. त्यानंतर टाइप्स ऑफ कटिंग, टाइप्स ऑफ फिश, असे खूप काही बेसिक क्वेश्चन आहेत. ते बेसिक क्वेश्चन त्यांनी 2-3 फक्त विचारले, म्हणजे नॉर्मल क्वेश्चन. हो, नॉर्मल क्वेश्चन, एवढं डीपली वगैरे काय विचारत नाही, कारण सर्व फ्रेशर असतात, त्यांना सुद्धा माहित आहे. ओके. मग कशी, मग तुझी जर्नी कशी स्टार्ट झाली? मग तिथे आल्यानंतर मग कसं वाटलं तुला? जर्नी तर एकदम इंटरेस्टिंग स्टार्ट झाली. ऍक्च्युली मी 2017ला कोस्टाशिप जॉईन केली, 21 जुलै 2017. तर इथं यायच्या अगोदर मी, म्हणजे माझा मित्र 15 दिवस अगोदर आलेला इथं. तर त्यानं थोडक्यात मला आयडिया दिली होती, पण मी तरी सुद्धा मी थोडा एक्साइटेड होतो की आता नक्की जाऊन बाबा नक्की कृषी मध्ये काय असतं काय नाही, म्हणजे थोडक्यात भीती पण होती आणि थोडा एक्साइटेड पण होतो की नक्की नक्की की आपल्याला म्हणजे लहानपणापासून की बाबा काहीतरी वेगळा देश म्हणजे काय, नक्की बाबा तिथं काय होतो, तिथे सूर्य म्हणजे थोडक्यात बोलतात की आपल्या इकडे रात्र होते, दिवस, नक्कीच मला ते सगळं म्हणजे अनुभवायचं होतं. आणि तिथं म्हणजे आल्यानंतर मग पहिलं 10-15 दिवस तर एवढे खराब गेले म्हणायला काय हरकत नाही. सगळ्यांसोबत मिळून जुळून घ्यायला थोडं अवघड गेलं. त्यानंतर हो, फॅमिलीची आठवण तर काय, आपण नॉर्मली तसं मी 11वी पासूनच घर जोडलं होतं, म्हणजे बाहेर शिकण्यासाठी, म्हणजे तर त्यामुळे नॉर्मली एवढी आठवण आली नाही मला घराची. पण थोडक्यात आठवण तर येते शेवटी आपले सगळे. घराची आठवण थोडक्यात येत होती, पण तरी सुद्धा आपल्याला त्यातून काहीतरी नवीन करायचं या इच्छेनं घरातून निघालो होतो. तर त्यानुसार जर्नी स्टार्ट केली मी. 15 दिवसानंतर सगळे मित्र वगैरे मिळाले, त्यानंतर मग सर्व नॉर्मल. बाकीच्या देशातले वगैरे असे म्हणजे काय, कशी झाली तुमची मैत्री? बाकीच्या देशामधून तर नॉर्मली तर इथे जास्त लोक फिलिपिन्स असतात, आणि पहिलीच क्रुझिंग माझी नॉर्वेमध्ये होती. जर्मनी, नॉर्वे अशी क्रुझिंग माझी चालू होती. तर फिलिपिन्स, त्यानंतर ब्राझिलियन, इटालियन, अशी म्हणजे नॉर्मली सगळ्या कंट्री सोबत ती मिळली. त्यानंतर ऍक्च्युली त्यांच्यासोबत कसं वागायचं, कसं, हे सर्व त्या 15 दिवसामध्ये मला माझ्या सिनियर्स कडून आणि थोडक्यात मला सुद्धा कळालं. त्यानंतर मग सर्व मिळून घेतलं आणि त्यानंतर आजपर्यंत 7 वर्ष झाली. व्यवस्थित चाललंय, 7 वर्ष झाली. मग कशी, मग ती शिप लाईफ तुमची किचन मध्ये काम करता, कारण का एका क्रूज मध्ये बघायला गेलं तर 4000-5000 पॅसेंजर होता, मग तुम्ही फूड प्रिपरेशन कसं करता? फूड प्रिपरेशन जे असं सर्व प्लॅनिंग वरती असतं, म्हणजे ऍक्च्युली तुमचं एक्झिक्युटिव्ह शिप वरती डिपेंड असतं की बाबा ऍक्च्युली आज 4500 पॅसेंजर आहेत, तर ऍक्च्युली तुम्हाला ॲपेटायझर किती बनवायचं, मेन कोर्स किती बनवायचे, सर्व त्याच्यामध्ये कॅल्क्युलेशन अगोदर झालेलं असतं. तर त्यानुसार सर्व प्रिपरेशन वगैरे बनवलं जातं. ओके. म्हणजे काय तो, आणि कामाचं कसं काय, म्हणजे कामाचं पाहायला गेलं तर नॉर्मली तर 11-12 तास तर ड्युटी होऊन जाते. तुम्हाला ओव्हर टाइम सुद्धा त्याच्यामध्ये तुम्हाला मिळतो. ओके. आणि
प्लॅनिंग वरती सर्व अवलंबून असतं तुमचं. एवढ्या काम तासामध्ये जर एवढं काम झालं तर तुम्ही पण लवकर त्याच्यामध्ये झालं तुम्हाला तरी असं काय सुट्टी वगैरे असते का तुम्हाला, तसं काय म्हणजे सुट्टी बघायला गेला तर lunch आता वगैरे म्हणजे काय break लंच वगैरे होतं? तर असतो. Actually एक महिना झाल्याच्या नंतर तुम्हाला लंच देणं चालू होतं. हम्म. तुम्हाला एक लंच म्हणजे दुपारसाठी तुम्हाला 3-4 तासासाठी तुम्हाला ब्रेक असतो. अच्छा. तर तो तुमचा वेळ तुम्ही बाहेर पोर्ट वरती घालू शकता. किंवा बाहेर तुम्ही हा, फिरायला बाहेर वगैरे फिरण्यासाठी of course. जाऊ शकता तुम्ही म्हणजे. तुम्ही बाहेर फिरण्यासाठी जाऊ किंवा शकता. नवीन नवीन काय बाहेर बघण्यासाठी काय ते तुम्ही मग त्याच्यासाठी घालवू शकता. ओके. आणि मग कृषीमध्ये जे तुम्ही आता गॅलीमध्ये असता किचन मध्ये, तर मग पेमेंटचं कसं काय म्हणजे तुम्हाला सॅलरी कशी भेटते? आता सॅलरी बघायला गेलं तर प्रत्येक म्हणजे हायरार्कीज आहेत. ओके, जसे म्हणजे की hierarchy wise तुम्हाला salary कॉमी भेटते. दी कुझिन, त्यानंतर Okay. डेमी शेफ दी पार्टी, सीडीपी, हम्म. सुशेफ. हम्म. कॉमीसाठी जर नॉर्मली जर तुम्ही क्रूज शिप चालू केली तर तुम्हाला $900 सॅलरी तुम्हाला मिळते. ओके. ते आपल्याकडे 60-65 हजार रुपये इंडियन करन्सीमध्ये येऊन जाते. त्यानंतर डीसीडीपी डेमी शेफ दी पार्टीची सॅलरी तर तुम्हाला एक 90-95 वरती जाते. Okay. सीडीपीची सॅलरी 1 लाखाच्या वरती जाते. म्हणजे तर जवळपास अशी प्रत्येक experience वरती depend आहे. एक्सपिरियन्स तसं आणि जसं तुम्ही एक्सपिरियन्स घ्याल तसं मग तुमची सॅलरी नक्की नक्की हो तसंच. ओके. म्हणजे एक स्टार्टिंग झाल्यानंतर तुम्हाला 1 लाखाच्या वरती सॅलरी हो हो 1 लाखाच्या याच्यामध्ये. वरती आरामात तर होऊन जाते सॅलरी. ओके. कृषी जाऊन कसं म्हटलं तुम्ही आता जॉईन केलं आहे, 1-2 वर्ष काढलीच आहे, मग त्याच्यानंतर परत तुम्ही म्हणजे सोडणार किंवा कंटिन्यू चालू राहणार आता? सोडणार की नाही ते ऍक्च्युली अजून तरी ठरवलं नाही, पण जेव्हापासून चालू केलं तिथपासून सध्या तर कंटिन्यू आहे. कसं आता कारण तरी आता आपल्याला जरा हा. जास्त पैसे तो भेटत पैसे मिळायला लागल्याच्या नंतर मग थोडं म्हणजे आपण आता नाही. इंडियामध्ये ते आपल्याला सुटेबल नाही हो, ते तर तेवढं आहे. याच्यामध्ये 30-35 हजारामध्ये काम करण्यासाठी. पण ऍज अ पिक्चर म्हणजे काही बिझनेस वगैरे जर मनात आलं तर करू शकतो किंवा बरोबर. पण सध्या तरी इथून कुठे जाऊ वाटणार नाही. ओके. म्हणजे क्रूज इंडस्ट्री तुम्ही सोडणार नाही, कारण का हो थोडंफार आहे माझी थोडंफार आहे. आणि ऍक्च्युली सांगायचं म्हटलं तर क्रूज लाईन अशी आहे की 3 महिने काम किंवा 9 महिने काम केल्याच्या नंतर तुम्हाला 3-4 महिने तुम्ही अजून एक्सटेंड सुद्धा करू शकता. तुमची वॅकेशन Okay. अजून एक्सटेंड सुद्धा करू शकता तुम्ही. तसं म्हणजे म्हणजे तुमच्या फॅमिलीला तुम्ही time फॅमिलीसाठी देण्यासाठी- सुद्धा टाइम देऊ शकता. ऍक्च्युली Okay. तुमच्याकडे टाइम नाहीये. हम्म. खरं सांगायचं तर तुमच्यासाठी 9 महिने कंटिन्यू तुम्हाला ड्युटी आहे. हम्म. त्यानंतर त्याच्यामध्ये तुम्ही 9 महिने टाइम देऊ शकत नाही. तो टाइम तुम्ही 4 महिने गेल्यानंतर फॅमिलीला देऊ शकता. ओके. बरोबर. 4 महिने तुम्हाला जर अजून वाटलं तर हा. थोडस तुमचं म्हणजे बँक बॅलन्स वगैरे थोडा तुम्ही आता एकदम व्यवस्थित स्थिर आहात म्हणजे सेटल वगैरे आहात एकदम. मग तुम्ही तर नाही ठीक नको. आहे बाबा, मी अजून 1 महिना एक्सटेंड करतो माझ्या फॅमिलीसाठी. बरोबर. असं. नाही, आपण इथे काय साठी तो फॅमिलीसाठी फॅमिलीसाठी एवढा आपण इंडियामधून इकडे लांब एवढं तर क्रुझिंगसाठी आणि एवढ्या समुद्रामध्ये आपण प्रवास करत असतो, बरोबर. तर मग बरोबर आहे की फॅमिलीसाठी थोडाफार टाइम पण थोडाफार देणं, थोडे द्यायला पैसे पाहिजे. कमवणं पण थोडं बरोबर. करावंच लागतं आपल्याला. करावंच लागतं ते तर करावं. आहे. मग बाकी काय अजून अजून काय सांगू शकता तुम्ही क्रूज लाईन बद्दल? क्रूज लाईन बद्दल सांगायचं म्हटल्यानंतर थोडी लाईफ तर टफ आहे इथं. ओके. इथं स्वतःला प्रूव्ह करणं पण थोडं टफ आहे, पण तरी पण ते प्रत्येकावरती अवलंबून आहे. कसं म्हणजे कसं करायचं, काय करायचं. जो इथे टिकला तो काही सर्व काही करू शकतो. इव्हन फॅमिली, बिझनेस, सर्व इथं काही. कितीतरी लोक अशी आहेत की जी इथे राहून तिकडचा बिझनेस आपला सेट करतात. ओके. म्हणजे खूप माझे तर मित्र तर असे खूप आहेत की ज्यांचा स्वतःचा बिझनेस वगैरे आहे. म्हणजे तर थोडक्यात basically बेसिकली cruise line ही क्रूज चांगली लाईन आहे. ही एकदम बेस्ट आहे. मला तर Okay. माझ्या मते तर एकदम बेस्ट आहे. हार्ड वर्क करण्यासाठी तर खूप चांगलं आहे. ओके. हा. हार्डवर्क करणे आणि गरजेचं आहे. कारण हार्ड वर्क करणे तर गरजेचं आहे, कारण 9 महिने तुम्हाला कंटिन्यू काम करायला लागतं. हम्म. तुम्ही असं म्हणू शकत नाही की बाबा नाही आज मला कंटाळा आला तर मी आज जरा झोपतो कॅबिन मध्ये. नाही, तुमचा सुपरवायझर, तुमचा जो हेड ऑफ द डिपार्टमेंट आहे तो तुम्हाला कॉल करणार कॅबिनला, तुम्हाला उठून घेऊन जाणार जिथपर्यंत तुम्ही. म्हणजे आता त्याच्यामध्ये लंच वगैरे असं काय भेटतो का तुम्हाला? म्हणजे लंच ऑफ वगैरे आता ते 1 महिना झाल्यानंतर तुम्हाला लंच ऑफ वगैरे मिळणं चालू होतं. असं म्हणजे लंच मध्ये काय एक्झॅक्टली म्हणजे लंच ऑफ मध्ये असं तुमची ड्युटी आता जर सकाळी चालू होते तर तुम्ही 2 तास ड्युटी केल्याच्या नंतर डायरेक्ट 11 वाजता जर ब्रेक घेऊन संध्याकाळी
म्हणजे लंचची ड्युटी नसते लंचला ड्युटी तुम्हाला फ्री, म्हणजे लंचला तुम्ही पूर्ण वेळ तुमचा बाहेर पोर्टवरती घालू शकता. ओके, म्हणजे बाहेर वगैरे त्या टायमाला तुम्ही जाऊ शकता. हो हो नक्की. तर मित्रांनो, जर कृषी जॉईन करायचे असेल आणि शेफ डिपार्टमेंटमध्ये म्हणजे गॅलीमध्ये तुम्हाला जर काम करायचं असेल तर नक्की इंटरव्ह्यू द्या आणि इंटरव्ह्यूमध्ये पास व्हा. आणि नक्की कृषी बी खूप चांगले आहे. तसं बघायला गेलं तर मनी पण आहे त्याच्यामध्ये, चांगली तुम्हाला सॅलरी भेटते, टॅक्स फ्री. परत तुम्हाला वर्ल्ड टूर म्हणजे विदाऊट मनी तुम्हाला सगळं फिरायला भेटतं. तुम्हाला इथे सगळं जेवण असतं, खावण असतं. परत तुम्हाला रूम भेटते स्वतःची राहायला आणि तुम्ही बाहेर पण जाऊ शकता फिरायला. म्हणजे विदाऊट मनी तुम्ही बाहेर पूर्ण जग फिरू शकता. बरोबर ना? बरोबर. ऍक्च्युली मी पण लास्ट कॉन्ट्रॅक्ट डेली जोसाला होतो. ओके डेली जोसा वर्ल्ड क्रूज केलेले आम्ही. ओके. आय थिंक 36 देश मी फिरलो. 36 देश. बापरे, बघा म्हणजे तुम्ही विदाऊट मनी 36 देश तुम्ही फिरू शकता. म्हणजे वर्ल्ड टूर पूर्ण करू शकता, फिरू शकता तुम्ही. मी ऑस्ट्रेलिया, साऊथ आफ्रिका, मॉरिशियस, हाँगकाँग, अरे वा. असे खूप देश, श्रीलंका, इंडिया जाऊन जरा म्हणजे स्विस कॅनलचा थोडा प्रॉब्लेम होता त्यामुळे इंडियामध्ये जाऊ शकलो नाही. मग ज्या लोकांनी HM केलंय, हॉटेल मॅनेजमेंट केलंय, त्या लोकांना तुम्ही काय सांगू शकता, त्या स्टुडंट लोकांना? HM हॉटेल मॅनेजमेंट ज्या लोकांनी केलंय त्यांना खरोखर सांगू शकतो की तुम्ही 1-2 वर्षाचा एक्सपिरियन्स आल्याच्या नंतर तुम्ही म्हणजे नक्की एक्सपिरियन्स 5 स्टारचा लागतो. 5 स्टार वगैरे असं काही हे नाही. म्हणजे एक्सपिरियन्स लागतो एक्झॅक्टली 1-2 वर्ष. हा, एक्सपिरियन्स यासाठी की ऍक्च्युअल मध्ये किचन मध्ये काय होतं हे तुम्हाला बघण्यासाठी इंडियामध्ये तुम्हाला एक्सपिरियन्स घेणं गरजेचं आहे. ओके. डायरेक्ट इथं आल्याच्या नंतर फ्रेशर लोक आहे जरा म्हणजे थोडेसे घाबरतात की बाबा त्यांना ऍक्च्युअली किचन बद्दल नॉलेज नसतं की काय करायला पाहिजे, काय नको करायला. म्हणजे तर त्या लोकांसाठी जे फ्रेशर आहेत त्यांनी तर मला वाटतं की 6 महिने 1 वर्ष तुम्ही एक्सपिरियन्स घ्यायला पाहिजे. ओके. किचनचा नक्की. म्हणजे त्यानंतर जे फ्रुट्स, व्हेजिटेबल यांची काही लोक जे फ्रेशर येतात त्यांना काही काही नाव पण माहीत नसतात. नवीन असं सर्व इथं. ऍक्च्युली हॉटेल इंडस्ट्री आणि क्रूज इंडस्ट्री डिफरंट आहे थोडी. तर मला वाटतं थोडं हॉटेल इंडस्ट्रीचं नॉलेज घेऊन जर तुम्ही क्रूज शिपला जर जॉईन केलं तर 6 महिन्यासाठी ओके हॉटेल इंडस्ट्रीमधून तर बरं होईल. तुमचा सुद्धा एक्सपिरियन्स, इथला एक्सपिरियन्स तुम्हाला इथे काउंट केला म्हणजे तुम्हाला ऍक्च्युली नॉलेज येईल की ऍक्च्युली काय करायला पाहिजे, काय नाही. कृषीमध्ये काय चालतं काय नसतं ते तुम्हाला एक्सपिरियन्स येऊ शकतो. एक्सपिरियन्स येऊ शकतो कारण थोडक्यात तुम्ही काम केलेलं आहे तिथं हॉटेल इंडस्ट्रीमध्ये. बरोबर. तर इथं आल्याच्या नंतर तुम्हाला नवीन काही वाटणार नाही. ओके.